नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ पुलिस स्टेशन में डीसीपी की बैठक। वक्फ बोर्ड चुनाव की तैयारियां जोरों पर। 19 जनवरी को होगा मतदान। वक्फ बोर्ड चुनाव, 3 पैनल्स के बीच टक्कर। डीसीपी ने बैठक में बनाई रणनीति। डीसीपी की सख्ती, वक्फ बोर्ड चुनाव के लिए पुख्ता इंतजाम, पारदर्शिता पर रहेगा जोर। अंबरनाथ पुलिस स्टेशन में अहम बैठक, 3 पैनलों के बीच होगा चुनाव। 19 जनवरी को मतदान और 20 को नतीजे। अंबरनाथ पुलिस स्टेशन में आयोजित एक अहम बैठक में आगामी चुनाव को लेकर विस्तार से चर्चा की गई। इस बैठक में यह निर्णय लिया गया कि चुनाव किस प्रकार आयोजित किया जाएगा, क्या क्या प्रक्रिया अपनाई जाएगी और सुरक्षा व्यवस्थाओं के बारे में क्या कदम उठाए जाएंगे। चुनाव में 3 पैनल भाग ले रहे हैं, जिनके नामांकन पत्र पहले ही दाखिल किए जा चुके हैं। चुनाव प्रक्रिया के दौरान हर पैनल की स्थिति पर चर्चा की गई और यह सुनिश्चित किया गया कि मतदान और नतीजों की प्रक्रिया पूरी तरह से निष्पक्ष और पारदर्शी होगी। अधिकारियों ने स्पष्ट किया कि मतदान 19 जनवरी को होगा और परिणाम 20 जनवरी को घोषित किए जाएंगे। चुनाव प्रक्रिया में हर पैनल के उम्मीदवारों के लिए पूरी जानकारी दी गई और उनके सभी सवालों का समाधान किया गया। मतदान के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी को रोकने के लिए पुख्ता सुरक्षा व्यवस्था की जाएगी। मतदान केंद्रों पर सीसीटीवी कैमरे लगाए जाएंगे और पुलिस कर्मी हर चरण में निगरानी रखेंगे। बैठक में यह उम्मीद जताई गई कि सभी मतदाता ज्यादा से ज्यादा संख्या में वोट डालने आएंगे और चुनाव प्रक्रिया में सभी नियमों का पालन करेंगे। पुलिस ने यह भी भरोसा दिलाया कि चुनाव सुचारू रूप से संपन्न कराए जाएंगे और कोई भी अप्रिय घटना नहीं होने दी जाएगी। इस बैठक ने चुनावी प्रक्रिया को लेकर सभी शंकाओं को दूर किया और यह सुनिश्चित किया कि यह चुनाव शांति और पारदर्शिता के साथ संपन्न होगा। कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 15 विश्वस्त मंडळ असू शकतात, म्हणून आम्ही मॅक्झिमम जे आहेत 15 विश्वस्त मंडळाचा आम्ही निवडणूक कार्यक्रम इथे घोषित केलेला आहे घटनाची तरतुदी अनुसार। आणि हे निवडणूक कार्यक्रम पॅनल पद्धतीने आम्ही घेत आहेत। घटना म्हणजे जशी तरतूद आहेत त्या पद्धतीने आम्ही घेत आहे। मध्ये आम्ही ह्या लोकांची बैठके घेऊन जर काही तांत्रिक कारणावरून काही बदल करायचे असतील तर त्यांचे बैठके घेऊन ते आम्ही निर्णय घेत आहेत। आम्ही इलेक्शन कसे घ्यायचे ते त्यासाठी 8 तारखेला आम्ही एक मध्यंतरी एक त्यांची बैठक घेतली आणि निवडणूक चिन्ह, निवडणूक पद्धत, वोटिंग कशी करायची, काय करायची, ह्या पूर्वी जे पद्धत आहे इथं एक पॅनल साठी 1 वोट करतात आणि ते वोट 15 कॅन्डिडेट साठी गणले जातात। असे 3 चिन्ह त्यांना वाटप करणार। आम्ही उद्या चिन्ह वाटप करणार, बॅलेट पेपरचा नमुना त्यांना देणार, त्यानुसार ते प्रचारासाठी ते त्यांची सुरुवात करतील। आणि 19 तारखेला सकाळी 8 वाजेपासून 6 वाजेपर्यंत वोटिंग होतील। मतदानची टायमिंग आहे आणि 20 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही ठेवला होता, पण त्याच्यामध्ये चेंज करून 8 वाजता मतमोजणी चालू करणार आणि ते नंतर निकाल जाहीर करून ते ट्रस्ट निवडून येतील, जे पॅनल निवडून येतील त्यांना ते ट्रस्टचे व्यवस्थापनाचा ताबा त्यांचे सुपूर्द आम्ही करणार। त्यापुढे ते 5 वर्षाकरिता ते ट्रस्ट इथं सगळ्या व्यवस्थापन पुढील निवडून आल्याप्रमाणे ते करतील। अशी आमची प्रक्रिया आहे। आपल्याला जे निर्देश यामध्ये द्यायचे आहेत आपण आज ही बैठक होती। यामध्ये जवळपास 3 मुख्य पॅनल भाग घेत आहेत। त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे वक्फ बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली। त्यानंतर ह्या 3 पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या। त्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक 19 जानेवारीला ही निवडणूक आहे, सकाळी 8 ते 6 आणि त्याची मतमोजणी जी आहे ती 20 तारखेला आहे। त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे।
सर, आपली पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो कसा असणार आहे? पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास 40 कर्मचारी आणि 10 अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतरही स्ट्रॉंग रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं. उद्या चिन्ह वाटप आणि उद्या पोलीस बंदोबस्त असणार? हो, असणार आहे. चिन्ह वाटपच्या ठिकाणी आमचे पोलीस तिथे असणार. सर, एक महत्त्वाचा मुद्दा, बोर्डाचे अधिकारी आणि पॅनलचे जे सदस्य आहेत असं ते दोघंही संयुक्त विद्यमाने या जे वोटर्स आहेत त्यांचं आधार कार्ड जे आहे ते चेक करूनच पुढं त्यांना वोटिंगला आपण वोटिंग करायला सांगणार. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.